महाराष्ट्रीयन घरांमध्ये मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत बरेच वेळा तिळगुळ केला जातो। तिळगुळाचे लाडू, तिळगुळाच्या वड्या वारंवार केल्या जातात। 2 पद्धतींनी वड्या कशा करायच्या याचे व्हिडिओज मी ऑलरेडी माझ्या चॅनलला अपलोड केलेले आहेत। आज एक तिसरी पद्धत आपण बघणार आहोत, जी अगदी सोपी आहे। झटपट वड्या तयार होतात, पण अतिशय चविष्ट आणि खुटखुटीत वड्या होतात। या वड्या करण्यासाठी मी 2 मोठ्या वाट्या भरून गावरान तीळ घेतलेले आहेत। पांढरे तीळ आहेत, ते आपण आधी व्यवस्थित भाजून घेणार आहोत। तीळ जरा चटचटायला लागले की गॅस बंद करायचा आणि हे गार करून ह्याचा मिक्सरमध्ये कूट करून घ्यायचा आहे। एका परातीला थोडासा तुपाचा हात लावून ती आधीच आपण तयार करून बाजूला ठेवायची आहे, म्हणजे नंतर घाई होत नाही। 2 वाट्या तीळ घेतले होते, त्यामुळे 2च वाट्या गूळ घेतो आहोत, पण गूळ थोडासा अगदी शिगोशिग न भरता वाटीला किंचित कमी असा घेतलेला आहे। हा चिरलेला गूळ आहे। तिळकूट मात्र वाट्यांमध्ये शिगोशिग भरून आपण घेतला आहे आणि पाव वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूटही मी इथे घेतला आहे। वडी करण्यासाठी एका कढईमध्ये 1 चमचाभर साजूक तूप घातलं आहे। त्यावरती आपण चिरून घेतलेला गूळ घालायचा आहे। अगदी 1 चमचाभर पाणी घालायचं यामध्ये आणि स्पॅच्युलानी सतत ढवळत हा गूळ आपण विरघळवून घ्यायचा आहे। या गुळाचा आपल्याला पाक करायचा नाही आहे, फक्त थोडेसे याला उकळी आली एक की आपण हे बंद करणार आहोत। गूळ विरघळल्यानंतर त्याला बुडबुडे यायला लागले की आपण ह्यामध्ये तिळकूट घालणार आहोत। बघा, आता गूळ अगदी छान विरघळला आहे। असा मस्त गूळ विरघळला की यामध्ये अर्धा चमचा पुन्हा साजूक तूप घालायचं आहे। यामुळे वडी छान मऊ राहते, खुटखुटीत होते, पण कडक होत नाही। तूप चांगलं मिक्स करून घेतलं यामध्ये। आता या गुळाला थोडेसे बुडबुडे यायला लागले की गॅसची जी फ्लेम आहे ती अगदी कमी करून मग यामध्ये आपण मोजून घेतलेला तिळकूट दाण्याचा कूट जो आहे तो घालायचा आहे। गॅसची फ्लेम यावेळेला अगदी कमी आहे। विरघळलेल्या गुळामध्ये हा जो तिळकूट दाण्याचा कूट आहे हा व्यवस्थित मिसळून घ्यायचा। सगळा मिसळला जाईपर्यंतच फक्त गॅस सुरू ठेवायचा आहे। एकदा का हे सगळं मिश्रण एकजीव झालं की मग गॅस बंद करायचा आहे। अर्धा चमचा मी वेलदोड्याची पूड घातली आहे आणि गॅस बंद करून मी थोडा वेळ याला अगदी 2 मिनिटं हे असं घोटून घेणार आहे। हे असं घोटून घेतलं की वडीचं टेक्स्चर खूप छान येतं। आता हे जे घोटलेलं मिश्रण आहे हे आपण तुपाचा हात लावलेल्या परातीमध्ये काढून घेणार आहोत। अगदी पटापट हे आळायला लागतं आणि वड्या सुद्धा खूप पटकन सेट होतात। आता आपल्याला दिसायला हे मिश्रण थोडंसं पातळ वाटतं आहे, पण 10 मिनिटाच्या आत या वड्या सेट होतात। फक्त गूळ घेताना एक काळजी घ्यायची आहे की गूळ हा साधा घ्यायचा आहे, चिक्कीचा गूळ अजिबात घ्यायचा नाही। चिक्कीचा गूळ जर घेतला तर मात्र वडी सेट व्हायला जवळपास 1-1.5 दिवस लागतो। एका वाटीच्या मागच्या बाजूला मी तूप थोडंसं लावून घेतलं आणि त्याने मी हे मिश्रण पसरवते आहे, कारण ते अतिशय गरम आहे, त्यामुळे लगेच हाताने थापले जाणार नाही, हाताला चटके बसतील। हे छान असं गुळगुळीत करून घेतलं आपण। वडीचा थिकनेस आपल्याला किती हवा आहे, वडीची जाडी किती हवी आहे त्याप्रमाणे आपण हे पसरवायचं आहे। आता यावर किसलेलं सुकं खोबरं आणि थोडेसे भाजलेले तीळ घालून मी हे पुन्हा एकदा थापून घेणार आहे। त्यानंतर लगेचच आपण या वड्यांना काप देऊन घ्यायचे आहेत। या वड्या इतक्या पटपट सेट होतात की फार वेळ न दवडता आपल्याला यावरती डेकोरेशनसाठी अजून काय जे लावायचं आहे तेही लावायचं आहे। मी चौकोनी वड्या करते आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वडीला कुठलाही आकार देऊ शकता। आणि हे मिश्रण थोडंसं कोमट असतानाच यावेळी मी या वड्यांना डेकोरेट करायला मेलन सीड्स म्हणजे आपल्या खरबुजाच्या बिया लावते आहे। मागच्या वेळी मी लाल भोपळ्याच्या बिया लावल्या होत्या, यावेळेस मी मेलन सीड्स लावते आहेत। किंचित हाताने दाब देऊन त्या बिया यावरती दाबायच्या, म्हणजे त्या त्यामध्ये चांगल्या चिकटल्या जातात, नाहीतर मग त्या लगेच गळून पडतील। 10 मिनिटात तुम्ही बघू शकता आपल्या वड्या सेट होऊन तयार आहेत आणि किती छान निघतात ते बघा। अगदी मस्त वड्या झालेल्या आहेत, खुटखुटीत झाल्या आहेत। एक वडी आपण तोडूनही बघणार आहोत। अगदी छान खुटखुटीत वड्या आपल्या झालेल्या आहेत। पटापट वड्या होतात या। सगळं साहित्य जर तुमचं तयार असेल तर अगदी 15 मिनिटांमध्ये वड्या तयार होतात।
तर या वड्या तुम्हाला कशा वाटल्या ते मला जरूर सांगा आणि जर माझी रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.